परभणी महापालिका निवडणुकीत महायुतीला बाजूला करत जनतेने ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटवली। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आघाडीमुळे दोन्ही पक्षांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला। मात्र चंद्रपुरात सुरू असलेल्या महापौर पदाच्या रस्सीखेचीनंतर परभणीत काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याचा इशारा दिल्याचं समजतंय। ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रपुरात सहकार्य न केल्यास परभणीत पाठिंबा काढून घेण्याचा इशारा काँग्रेसने दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 25 नगरसेवक आल्यानं आता काँग्रेसनं त्या ठिकाणी 12 जागांवर विजय मिळवलाय। त्यामुळे आता या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी होणार का की चंद्रपूरमधल्या या समीकरणांवर या सगळ्या गोष्टी ठरणार हे आगामी काळात कळेलच। परभणी महापालिकेत पक्ष बलाबल कसं आहे त्यावर एक नजर टाकूया। बहुमताचा आकडा आहे 33। ठाकरेंकडे आहेत 25 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 11, काँग्रेसचे 12, यशवंत सेनेचा 1, अपक्ष 1, भाजपचे 12 आणि जनसुराज्य आघाडीचे 3। अकोला महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा संघर्ष अखेर आज संपला। भाजप आणि मित्रपक्षांच्या